नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. प्रगती व्हिडिओ कॉन्फरन्स उपक्रमाचा शुभारंभ. राज्याच्या मुख्य सचिवांची पंतप्रधान घेणार मासिक परिषद. वेबरत्न पुरस्कार प्रदान. राज्याच्या ई टेंडरिंग पोर्टलला प्लॅटिनम पुरस्कार. ई सहकार पोर्टलला रजत प्राप्त. आणि 2012च्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप निश्चित. आणि आता सविस्तर वृत्त. राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून कामगार कायद्यासंदर्भात आढावा घेण्यात आला असला तरी 20 कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा सरकारचा विचार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं. या कायद्यांमध्ये बदल करायचा असल्यास सर्व पक्षांची बैठक घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊनच ही कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. माथाडी कामगारांसाठी असलेल्या कायद्यातही बदल करायचा विचार नसल्याचं सांगत या कायद्याचा दुरुपयोग करून तयार झालेल्या दलालांना चाप लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेत आज अर्थसंकल्पावरील चर्चेला वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. युती सरकारनं मांडलेल्या अर्थसंकल्पात उपलब्ध निधीतून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं. जलयुक्त शिवार योजनेसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळा निधी दिल्याचं त्यांनी नमूद केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. वेगानं होणाऱ्या नागरीकरणात नागरी जीवनमान बदलण्याचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असून शहरांच्या प्रलंबित विकास आराखड्यांना प्राधान्यानं मान्यता देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. नगरविकास खात्यावरच्या अर्थसंकल्पातल्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी तरतूद केली आहे. मुंबईतल्या गिरणी कामगारांना अधिक घरं उपलब्ध व्हावीत यासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे. मुंबईच्या सागर तटीय मार्गाची मान्यता अंतिम टप्प्यात असून केंद्राकडून त्याला लवकरच परवानगी अपेक्षित आहे. याखेरीज या मार्गालगत मेट्रो वाहतूक व्यवस्था करता येऊ शकते का ही शक्यताही तपासण्यात येत आहे. पुणे नागपूर मेट्रोच्या कामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे बातमीपत्र सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचं उत्तर विधानसभेत सुरूच असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. केंद्र सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी दिलेली 2000 कोटींची मदत तुटपुंजी असल्याचं सांगत या संदर्भात सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी ही मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. या संदर्भात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी स्थगन प्रस्ताव आणला होता, मात्र सभापतींनी तो फेटाळला. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारनं राज्यासाठी काढलेलं कर्ज आणि त्यावर देण्यात आलेलं व्याज या सर्वांचा समावेश या अधिवेशन काळातच काढल्या जाणाऱ्या श्वेतपत्रिकेत करण्यात येईल अशी घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. गेले 2 दिवस चाललेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबईसाठी 3160 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर नागपूर इथला मिहान प्रकल्प अधिक काळ रेंगाळत न ठेवता तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. यानंतर लेखानुदान मागण्यांचे विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे. राज्यातल्या अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जातीच्या नागरिकांना शिक्षण, नोकरी आदींसाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत दिलं अशी माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी दिली आहे. राज्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासोबत राज्यात महसुलाचं मोठं नुकसान होत असल्यानं त्याबाबत शासनानं कडक धोरण स्वीकारावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र सरकारचे सचिव यांची महिन्याच्या 4थ्या बुधवारी एक परिषद घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. आजपासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून या परिषदा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. विविध प्रकल्पांची जलद अंमलबजावणी, देखरेख आणि त्यासंबंधीचं तक्रार निवारण हे यामागचे उद्देश असल्याचं पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी केंद्र सरकारच्या सचिवांना तसंच राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. या नवीन प्रशासन कार्यक्रमाचं नाव प्रगती अर्थात प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन असं असून यात दूरदर्शी प्रशासन आणि वेगवान अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. FM रेडिओ वाहिन्यांच्या लिलावाच्या 3ऱ्या टप्प्याला सरकारची परवानगी मिळाली असून त्याद्वारे येत्या काही वर्षात देशभरात 1000 नवीन रेडिओ वाहिन्या काम करू लागतील अशी माहिती आणि प्रसारण खात्याचे अतिरिक्त सचिव JS माथुर यांनी दिली आहे. ते आज मुंबईत उद्योग मंडळ फिक्कीच्या एका परिषदेत बोलत होते.
FM वाहिन्यांसाठीचा हा लिलाव 69 शहरांमध्ये चालणार असल्याची माहितीही माथुर यांनी यावेळी दिली. वस्तू आणि सेवा कराचा माध्यम जगताला फायदा होणार असून माध्यम उद्योगांपुढील आव्हानं समस्या सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असं माथुर यांनी यावेळी सांगितलं. सिनेमॅटोग्राफ कायदा मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं सांगून देशाला चित्रीकरण केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. यावेळी फिक्कीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना सुरी, अभिनेते आमिर खान, कमल हसन, रमेश सिप्पी आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते नवी दिल्लीत वेब रत्न पुरस्काराचं आज वितरण करण्यात आलं. ई गव्हर्नन्स या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. राज्य शासनाच्या ई टेंडरिंग पोर्टलला प्लॅटिनम पुरस्कार, तसंच सहकार विभागाच्या ई सहकार वेब पोर्टलला तंत्रज्ञानाच्या अभिनव प्रयोगासाठी रजत सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं. ई टेंडरिंग पोर्टलला देण्यात आलेला देशातला सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक वीरेंद्र सिंह यांनी स्वीकारला. ई टेंडरिंग पोर्टलच्या माध्यमातून राज्यात पारदर्शी आणि गतिमान व्यवहार होत असल्याची प्रतिक्रिया सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. तर सहकार विभागाच्या ई सहकार वेब पोर्टलला मिळालेला पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी स्वीकारला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही प्लॅटिनम आयकॉन पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं. 2012 मधल्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात मुंबईतल्या स्थानिक न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काडतुसांचा साठा जवळ बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कृपाशंकर सिंह यांच्या विरोधातल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला 2012 मध्ये मार्च महिन्यात त्यांच्या वांद्रे इथल्या फ्लॅटमध्ये विविध प्रकारच्या पिस्तुलांची एकूण 110 काडतुसं सापडली होती. त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्याची छाननी केल्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा ही काडतुसं जास्त असल्याचं तपास पथकाला आढळलं. या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या मुलानं केला होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. राज्यात 2 महापालिकांसह इतर 7 नगरपालिकांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होणार असून या सर्व निवडणुका मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन लढवण्याची भाजपाची भूमिका असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. या सर्व निवडणुकांमध्ये युती कायम राहावी यासाठी अनेक ठिकाणी चर्चाही सुरू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की या निवडणुकीमध्ये आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना, या शिवसेनेशी सर्व नगरपालिका आणि महापालिकामध्ये युती व्हावी अशा स्पष्ट सूचना आम्ही स्थानिक कार्यकर्त्याला दिलेल्या आहेत. त्या दृष्टीनं शिवसेनेशी बोलणी सुरू करावी आणि काही ठिकाणी अशा प्रकारची बोलणी सुद्धा सुरू झालेली आहे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. ऑप्टिम आर्ट या संस्थेच्या वतीनं काल मुंबईत काळा घोडा इथे एका चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन अभिनेत्री नीलम कोठारी सोनी यांच्या हस्ते झालं. हे चित्रप्रदर्शन येत्या 29 मार्चपर्यंत सुरू राहील. या प्रदर्शनात 10 कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यानुभव विभागाच्या वतीनं मुंबईत आज विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मध्यवर्ती कलाकृती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी कागद, लाकूड यापासून बनवलेल्या विविध वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. विशेष विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचाही यात समावेश होता. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी केलेला हा प्रयत्न असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं असल्याचं स्नेहल अंबेकर यांनी यावेळी सांगितलं.
नौदलाचे एक डॉर्नियर टेहळणी विमान काल रात्री गोव्याजवळ समुद्रात कोसळलं. या विमानात 2 वैमानिक आणि 1 निरीक्षक असे 3 जण होते. त्यापैकी एका वैमानिकाला जवळून जाणाऱ्या मच्छीमार नौकेतल्या मच्छीमारांनी वाचवलं, तर इतर 2 अधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाची 6 जहाजं आणि 4 विमानं तैनात करण्यात आली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलानं दिले आहेत. या अपघाताचं वृत्त कळल्यानंतर नौदल प्रमुख ॲडमिरल R.K. धवन तातडीनं गोव्याला रवाना झाले आहेत. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहील. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 41, किमान 22, नागपूर 40, 20, पुणे 38, 19, औरंगाबाद 38, 21, नाशिक 39, 20, कोल्हापूर 37, 24, रत्नागिरी 34, 23, सोलापूर 41, 24 आणि अमरावती 38 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. प्रगती व्हिडिओ कॉन्फरन्स उपक्रमाचा शुभारंभ. राज्याच्या मुख्य सचिवांची पंतप्रधान घेणार मासिक परिषद. वेबरत्न पुरस्कार प्रदान. राज्याच्या ई टेंडरिंग पोर्टलला प्लॅटिनम पुरस्कार, तर ई सहकार पोर्टलला रजत प्राप्त. आणि 2012च्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. काल जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीनं आपला ठसा उमटवला आहे. विविध सामाजिक प्रश्न हाताळून राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी झेंडा रोवणाऱ्या या क्षेत्राकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जाते. मराठी चित्रपटसृष्टीनं मिळवलेलं यश आणि त्यापुढील आव्हानं याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.